अस्सलाम वालेकुम। ते आज मी अशी एक चीज़ बनवणार हो ना की लोक एकदम बोटा चाटत राहिले माझे घरचे सगळे. तर मी इकडे बनवतं फरसबी ती पण मी तिलकुटावाली फरसबी बनवतं. कोकणी लोकांना ते माहितीच असेल की तिलकुटाचा काय महत्त्व आहे आपल्यासाठी. ते तिलकुटावाली फरसबी बनवायच्यासाठी मी इकडे फरसबीला सगळ्यातला पहिले बॉईल करून घेतलो आणि त्यांच्या बाद इकडे मी कांदो कापता हो. आता हे माझं ना फर्स्ट ब्लॉग आहे ते. आता मी सोचता हो कैसा धीरे धीरे तिला इम्प्रूव्ह करायचं आहे. कॅमेराचे अँगल वगैरे चेक करत राहत आहे हो. आता तुम्ही लोक पण थोडा बहुत मला सजेस्ट करा मी अजून काय इम्प्रूव्ह करू शकते आपल्या व्हिडिओतला. का तर ह्यांच्या पहिले ना मी कव्वाच असा फुल व्हिडिओ नाही बनवला. मी पहिल्यांदाच फुल व्हिडिओ बनवायचा ट्राय केलो. आता इकडे ना ही बेस बॉईल झालेत आहेत. ह्यातला थोडासा तुम्हाला असा व्हाईटिश दिसत असेल. तिच्यासाठी ना मी 2-3दा तिला बेस पाण्याने धुवून घेता आणि मग ह्यांना छन्नीतला पण छानपैकी बेस पाणी तिचं निघून जावं जी पण असेल पांढरा पण तिनातला. आणि मग त्यांच्या बाद इकडे एक तरफ चावल पण ठेवलेले आहेत. मी की चावल्याला पण बघायला पडेल तिला दमात दिलो मी. आता ते हलूवर बनत राहतील. आता इकडे आपण चालू करूया आपली फरसबी बनवायला. आता मी ते ह्यांना फ्रेंच बीन्स लोक अलग अलग नावाने बोलतात. फ्रेंच बीन्स बोलतात, कोण चवलाफली बोलते, कोण तिला काय मला आता येत नाही जास्ती कोकणी ते काहीतरी बोलतात. आता इकडे आपण या बघू. इकडे मी कांदा घेतला आहे हो. कांद्याला बेस पोलून घ्यायचा आहे आपल्याला. जसं हलकासा पिंकिश होईल ना कांदा तिच्या हातला मग लास्टला मी इकडे आपले टमाटर वगैरे टाकीन. आणि ही तिलकुट ना माझी सासूच बनवतात. माशाल्लाह त्यांना काय काय चीज येतात मी ते बघतच राहता बनवतात ते. आता त्यांचीच मी ही रेसिपी फॉलो करून आता ती ट्रेडिशनल बनवतात ते मी थोडासा फॉलो करून ही बनवत आहे हो पहिल्यांदाच. ते ह्याच्या आतला फरसबीच्या आतला मी बेस तिलकुटाला कवरअप करून घेईन आणि एक हाताने मोबाईलला धरलो हो. मीही डिसाईड केलो की जोपर्यंत माझे 500 सबस्क्रायबर नाही होणार तोपर्यंत मी स्टँडी वगैरे कायच यूज करून नाही बनवणार हो. ते ह्याच्यासाठी मी हातानेच बनवता. आणि आता घरातलं मी जास्ती लोकांना बोललो पण नाही हो की मी आता व्हिडिओ वगैरे बनवते. थोडासा एक इम्प्रूव्हमेंट येईल ना ते माझ्यातलं पण कॉन्फिडेंट येईल. आता इकडे आपण ना तिलकुट टाकल्याच्या बाद नमक टाकू. नमक आपल्याला आपल्या स्वादानुसार टाकायचं आहे ना जास्ती ना कमी. नाही तर मग जास्ती होते ना तर ती बेस नाही वाटत एकदम त्याचा खडूस पण लागते. आता इकडे टमाटे आणि मी प्याजला बेस पोलून घेतलो आणि ही जी मिक्सअप केलेला माझा फरसबीचा मिक्सचर होता ती आता हिनातला टाकून बेस तिला मिक्सअप करायचं आहे आणि स्लो आचवर ठेवायचा. आता स्लो ठेवीन ना तिला नाही करून आपण 8-10 मिनटं तिला स्लोवर ठेवायचं आणि एकदम बेस टेस्ट जी तिलकुट आहे त्यांचा बेस टेस्ट उतरून येते आणि खायला मस्त मजाची वाटते ती. मी आज पहिल्यांदाच ट्राय केलो. माझ्या शादीला माशाल्लाह आता 1.5 वर्ष व्हायला येईल पर मी आज पहिल्यांदाच तिला ट्राय केलो. पण मला मोप मस्तपैकी वाटली. मी पहिले काय खायची ना तर काला काला मसाला आहे काय आहे असं वाटायचं म्हणा. पर आज मी खाल्लो ना मला मोप बेस वाटला. तुम्ही लोकांना नक्कीच ट्राय करा घरा आणि कैसा वाटते ती प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि मी अशी फुल व्हिडिओज बनवू की नाही बनवू ती पण सांगा प्लीज. आता हिला ना आपण रोटीच्या संगत पण खाऊ शकता हो. आणि ते बघा आपले उकरे चावल असतात जसे मी आता बनवले ना तिच्या संगत पण खाऊ शकता. मोपच टेस्टी लागते. तुम्ही लोक नक्कीच एकदा ट्राय करून बघा. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणा. प्लीज सपोर्ट करा. अल्लाह हाफिज.